पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब, आपण सर्व पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, मी आपल्या सर्वांचं सुरुवातीला मनापासून स्वागतही करतो, आभारी मानतो. थोडं 15 मिनिटं उशीर झाल्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी मागतो. भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय देशपातळीवरती फजल अली कमिशनने दिल्याच्या नंतर सुद्धा दुर्दैवाने महाराष्ट्राची मराठी भाषिकांचं राज्य निर्माण होऊ शकलं नाही आणि संबंध प्रक्षोभ महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय चव्हाण साहेबांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शुभ हस्ते शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती 1 मे 1960 साली स्वीकारला. या राज्याचे पहिले मुख्यमंत्री चव्हाण साहेब झाले. सुसंस्कृत, सर्व क्षेत्राला गती देणारा महाराष्ट्र, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून चव्हाण साहेबांची देश आणि राज्यपातळीवरचं झालेलं प्रभावी योगदान हे तुम्हा आम्हाला सर्वांनाच प्रेरणादायी आहे आणि अभिमानास्पद आहे. अशा वेळेला एक राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चव्हाण साहेबांनी सहभागी त्या ठिकाणी झालो. यावेळेला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं आणि म्हणूनच यावर्षी मी ठरवलं की पक्षाच्या वतीने तो 65वा महाराष्ट्राचा महोत्सव मुंबईमध्ये करावा. तो जांभोरीच्या ऐतिहासिक मैदानावरती केला, जिथे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अनेक सभा झाल्या, मोर्चे निघाले. त्या ठिकाणी आम्ही ते केलं. आज इथे आल्याच्या नंतर नतमस्तक झालोच. इथून रायगडला जाणार आहोत. उद्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरती जाऊन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहोत. आणि 14 तळ्यावरती 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा हुंकार दिला, तिथेही जाऊन आम्ही नतमस्तक होणार आहोत. हा महोत्सव भरवण्याची पाठीमागची भूमिका एवढीच होती की उद्याचा महाराष्ट्र घडत असताना नवी पिढी जी आज फेसबुक, ट्विटर, इंटरनेटच्या जमान्यामध्ये आहे, राजकारणी व्यक्ती साहित्यामध्ये किती प्रभावी लेखन करू शकते, परराष्ट्र, गृह, संरक्षण, अर्थ या देशाच्या महत्त्वपूर्ण विभागाचं मंत्रिपद भूषवून देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती सन्मान कसे मिळू शकते, आणि आज महाराष्ट्र या देशांतील प्रगत विकसित राज्य म्हणून जे नावारूपाला आणले ते आणण्यामध्ये ज्यांची सिंहाची भूमिका राहिली, महत्त्वाची भूमिका राहिली, त्या भूमीमध्ये आज आम्ही या ठिकाणी आहोत. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही घेतलेला निर्णय, चव्हाण साहेबांनीच विचार दिले की बहुजन समाजाचं हित साधायचं असेल तर सत्य असलं पाहिजे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या इंडियामध्ये आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घेतला. 2 वर्षापूर्वी जवळपास लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला फारसं यश मिळालं नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाजप नंतरचा त्या ठिकाणी राहिला. या जिल्ह्यामध्ये आम्ही 2 जागांच्यावरती लढलो, 2 जागांच्यावरती आम्हाला यश मिळालं. आता राज्याच्या सत्तेवरती आलो आहोत. आता पुन्हा महाराष्ट्राला गती देण्याचं, चव्हाण साहेबांच्या विचारावरती आधारित असलेलं सर्व क्षेत्राला पुढे नेण्याचं काम आम्हाला सर्वांनाच करायचं आहे. अशा वेळेला संघटनेची पुनर्बांधणी, कारण आम्ही नवीन निर्णय घेतल्याच्या नंतर काही इकडे राहिले, काही सोबत आहेत, पण पुन्हा एकदा विश्वासाने सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढवायचा आहे, या भूमिकेतून काम करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्यातूनच आज साताराच्या या पवित्र भूमीमध्ये येता आलं, आपल्याशी संवाद करता आला. हेच कार्यक्रम, हेच उपक्रम पक्षाच्या माध्यमातून राबवले जात असतानाच चव्हाण साहेबांच्या विचारावरती आधारित असलेल्या सरकारच्या माध्यमातून काम अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल, असा विश्वास आपल्यामार्फत केवळ साताऱ्याच्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेला मला द्यायचा आहे. पक्षवाढीसाठी आपण भूमिका मांडते, पण पक्षाचे कार्यकर्ते फील्डवर दिसत नाही. हा पाऊस हा तसा म्हटला तर बिगर मोसमी पाऊस आहे. प्रत्यक्षात मान्सून आपल्याकडे 6 जूनच्या नंतर कोकणात सुरू होतो, पण यावेळेला मोसमी वारे लवकर आल्यामुळेच पाऊस सुरू झाला. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. अवकाळी पावसाच्यामुळे इतरही बाबतीमध्ये नुकसान त्या ठिकाणी झालं.
त्यामुळे सरकारच्या प्रचलित नियमानुसार शासन यंत्रणा लगेचच काम करेल. पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माझ्या सूचना राहतील की त्यांनी फील्डवरती जावं, जनतेच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. पोस्ट केली शाहीर ठाकरेंनी पक्षाच्या की दादांनी त्या महिलेच्या जी घडली आत्महत्या केली तिला चावी दिली आणि दादांनी लग्नात. मग हे हुंडाबंदी असताना दादाच हुंडाबंदीच्या ह्याला पाय घालतात. एक असं आहे की आपल्याकडे दोन बाबी आहेत. हुंडा एक विषय आहे, तो अत्यंत गंभीर आहे. त्या बाबतीमध्ये कठोर कारवाई झालीच पाहिजे, याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह नाही. पण अनेक वेळेला प्रेमापोटी सुद्धा काय वेळेला काही गोष्टी देतात आणि त्याला असं वाटत असतं की आपलं कोण आलं तर त्याच्या हस्ते द्यावं. ते काय कुठल्या हेतूने दादाने त्या ठिकाणी दिले अशातला काय भाग नाही. त्यावेळीचं सुद्धा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या समोर आहे. दादा नेमका प्रश्न विचारतात त्यांना. त्याच्यामुळे एक तो पक्षाचा एकेकाळचा कार्यकर्ता, आता कुठेही पदाधिकारी नाही, तरीही त्याला पक्षातून आम्ही निलंबित केलेला आहे. त्या दोषी व्यक्तींच्या वरती कठोर कारवाई करावी ही स्वच्छपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, जी दादांची सुद्धा आहे. आणि महिला आयोगाने सुद्धा याबद्दलची स्पष्टपणाची भूमिका आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भात काय तुमच्याकडे आहे का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी मधल्या कालावधीमध्ये आमची कोर ग्रुपची बैठक झाली. त्यामध्ये कुठलाही प्रस्ताव विलिनीकरणाचा, सोबत येण्याचा आमच्याकडे आलेला नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा पक्षात झालेली नाही आणि होण्याची संभावना आहे असं मला वाटत नाही. मला वाटत नाही. वाटत नाही म्हणजे भूमिका जी का आली ती आलेलीच नाही म्हणून वाटत नाही असं म्हटलं मी. तो आता नेमका लिंकअप एक असं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 14 साला एकत्रितपणाने या संदर्भातला निर्णय घेतला, लोकशाहीवरती विश्वास ठेवत घेतला, सामुदायिकरित्या घेतला आणि आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो. आता आमची पुढची वाटचाल ही एनडीए बरोबरतीच राहणार आहे. आम्ही निर्णय घेतला, निवडणुका जिंकल्या, महाराष्ट्राच्या जनतेने शिक्कामोर्तब केले. पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा एनडीएच्या सोबत आमचा राहण्याचा निर्णय ठाम आहे. आता या विचाराशी पोषक ज्यांना वाटेल ते सोबत येतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, महायुती म्हणून एकत्र राहणार. महायुती म्हणून आम्ही लोकसभा निवडणुका एकत्रितपणाने लढलो, विधानसभा निवडणूक सुद्धा लढलो. वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत असताना महायुती म्हणून आम्हाला लढायचं आहेच. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्यामुळे आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्याने दिलेल्या मुदतीमध्ये निवडणुका लागतील. त्यावेळेला पुन्हा एकदा वरिष्ठ पातळीवरती आम्ही तिन्ही पक्षाचे नेते बसू. प्रत्येक जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येक महापालिका क्षेत्रातली सुद्धा परिस्थिती वेगळी आहे. महायुती म्हणून आम्हाला बहुमत मिळवायचं आहेच. विधानसभेमध्ये जसं महाविकास आघाडीला आम्ही पराभूत केलं, त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्हाला तीच भूमिका बजवायची आहे. योग्य वेळेला तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसून आम्ही भूमिका घेऊ. तुमच्या जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष असतील, तुमचे आमदार असतील, फलटणचे हे तुमच्या आमदारांवर टीका करतात रामराजेंवर. त्यांना कुठं फ्लेक्सवर सुद्धा घेत नाही. मध्यंतरी जे कार्यक्रम झाले त्याला स्वतः अजितदादा उपस्थित होते. त्या कार्यक्रमाला रामराजेंचा फोटो बॅनर नाही, स्वतः रामराजे उपस्थित नाही. असं बऱ्याच वेळा या भागांमध्ये घडतंय. हे तुमचे यशवंत विचार आहेत का पक्षाचे? एकदम एखाद्या घटनावरना त्या विचाराच्या पर्यंत पोहोचणं दुर्दैवी आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आपल्याला विचारण्याचा अधिकार आहे, मी जरूर बोलेन. पण एकदम यशवंती विचार आहेत का असं बोलून आम्हाला एक मिनिट मी सांगतो तर खरं. आम्ही बेरीजच करणार आहोत आयुष्यभर. मी पण बेरीजच केले. ऐकाल का जरा थोडं काय काय नाही. लोकसभेच्या वेळेला सुद्धा ताई मला उत्तर देऊ द्या, मग त्यांना विचारा. ही प्रेस माझी आहे, त्यांना तुम्ही स्वतंत्र विचारा, कारण मग प्रेसमध्ये पुन्हा अंतर तयार होईल. तर दोन भाग आहेत. लोकसभेच्या वेळेला रामराजेंच्या मनामध्ये काही भूमिका होती, त्याच्यामुळे युती म्हणून आम्ही काय काम त्या ठिकाणी करू शकलो नाही. ही वस्तुस्थिती खरी आहे. माढा लोकसभा मतदारसंघात ज्याच्यामध्ये त्यांचा भाग येतो. विधानसभेच्या वेळेला सुद्धा
जनसन्मान आम्ही यात्रा काढली त्यावेळेला सुद्धा रामराजेंच्या मनामध्ये काय वेगळी भूमिका होत आली होती. तांत्रिक अर्थाने ते तिकडे नाही गेले, पण त्यांचे सगळे सहकारी गेले. मी सांगतो ते जबाबदारीने, मला माहिती आहे मी रेकॉर्डवरती बोलतोय. म्हणून त्यांच्यासोबत असलेले आमदार 3 टर्मचे होते. ते 9ला निवडून आले, 14ला आले, 19ला आले. राष्ट्रवादीमध्ये ते असते तर त्यांना तिकीट मिळालंच असतं, त्यांनी नाकारलं. म्हणून आयत्या वेळेला हे आलं आणि हे निवडून आले. हा घड्याळाचा करिश्मा आहे एक. आणि त्याच्यामुळे पक्षाच्या भूमिकेपासून ते थोडेसे बाजूला गेले. आता परत येण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या चर्चा सुरू आहेत. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत कदाचित कार्यकर्त्यांनी ती भूमिका घेतली असेल. मी ह्याही गोष्टीचं समर्थन करत नाही, त्याही गोष्टीचं समर्थन करत नाही. पण बेरजेच्या राजकारणामधला जी वजाबाकी आहे ती सर्वांना समजणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये त्यावेळच्या राजकारणाला जे असेल त्यामुळे कदाचित त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ही भूमिका घेतली असेल. बघूया पुढच्या कालावधीमध्ये काय मार्ग निघतोय का. आज विधान परिषदेमध्ये तांत्रिकदृष्ट्या रामराजे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, बाब खरी आहे. फील्डमध्ये त्यांचे सहकारी सोबत नाहीत, ही बाब तितकीच खरी आहे. जे आहे ते बोललं पाहिजे, कारण माझा त्यांचा फोन अदनामधना होतच असतो. मी मोकेपणाने संवाद करणार. मी आज रेकॉर्डवरती बोलतोय, त्याच्यामुळे त्यांच्याकडे तात्काळ एका मिनिटात पोहोचेल आणि महाराष्ट्रात पोहोचेल. फॅक्ट आधी सांगितली, बघू. फलटण आणि माढ्यामध्ये अशी परिस्थिती आहे की राष्ट्रवादीचे आमदार हे राष्ट्रवादीचे तुमचे जे सहकारी आहेत रामराजे त्यांना विरोध करतात, पण भाजपच्या खासदारांबरोबर जाऊन विरोध करतात आणि हे रोज चाललंय तिथे काय एकमेकांवर. कुठेतरी पक्ष मागे पडतोय नाही. एक असं आहे की फलटणचे विद्यमान आमदार निवडून येताना भाजपचे माजी खासदारांची मदतही आम्हाला झाली, नाकारणार नाही मी. झाली ती झाली म्हणणार. त्यावेळेला तिथून उमेदवार उभे राहिलेच होते ना, तुतारीवरून एक उमेदवार उभे राहिले होते. त्याच्यामुळे यांना ज्यांनी मदत केली त्यांच्यासोबत राहणं आमचंही राजकीय कर्तव्य आहे. ऑब्वियस आहे ते. व्हॉट रॉंग कॅन बी दॅट. चूक काय त्याच्यात. यांना विजय करण्यामध्ये त्यांनी मदत केली, भाजपने मदत केली, ती त्यांच्या विरोधातच होती ना. त्याच्यामुळे आपण म्हणता तो यशवंती विचार आमच्या रोमारोमात भिनला आहे. योग्य वेळेला त्याच्यावरती मार्ग निघेल, आपण काळजी करू नका. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, त्या दृष्टीनं आपण काय पुढे पाऊल टाकणार. साहेब एक प्रश्न आहे. अजितदादा महाराष्ट्रभर पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असतात, तेवढे करत असतात. साताऱ्यात ते राष्ट्रवादी अजून तेवढे ऍक्टिव्हही झालेले नाहीये, दिसतही नाहीये. आणि अनेक कामं मंजूर करतो त्याला टेंडरद्वारेच आपल्याला ते द्यावं लागत असतं. मला असं वाटतं मधल्या कालावधीमध्ये उंडाळकर परिवाराच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने दादांची भेट झाली. त्या दृष्टिकोनातून पक्षाच्या बेरजेच्या राजकारणाला सुरुवात झाली. अनेक पक्षप्रवेश पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी मिळतील. कारण आहे की विस्कळीत असलेली संघटना पुन्हा एकदा मूर्त स्वरूप देण्यासाठी काही कालावधी जात असतो, तो एक फेज असतो. त्या फेजमध्ये आज सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. कारण आम्ही ज्यावेळेला निर्णय घेतला त्यावेळेला मोजके सहकार्याला, त्याला बाकीचे सहकारी तिकडे राहिले. लोकसभेच्या नंतर आणखी थोडासा फरक झाला. पण अनेकांना वाटलं की आता महाविकास आघाडीची सत्ता येणार. 4-5 मुख्यमंत्री ठरले होते, 5-50 मंत्री ठरले होते, मंत्र्याची दालनं ठरली होती. काही माणसं निकाला मतदाराच्या दुसऱ्या दिवशी गाडी चालवत होते, म्हणाले यांच्याकडे आता चक्र येणार आहे. बाकी बाजूला महाविकास आघाडीचे नेते होते, त्यांना माहीत नाही जनतेचं मत काय बदललं आहे. तो एकदम जो निकाल लागला त्या निकालामुळे आता मग EVM वगैरे वगैरे ते सगळं तो देण्याचं काम चालू आहे. पण तुम्ही म्हणते ती वस्तुस्थिती खरी आहे. या जिल्ह्यात संघटनेच्या मध्ये अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. दादाही लक्ष देतील, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी देईन आणि माझे प्रदेशीय पदाधिकारी देतील. नाशिकमध्ये स्वागत झालंय, पण पालकमंत्री व्हावं अशा पद्धतीचे फलक सुद्धा लागलेले आहेत. लागू दे ना, त्याच्यामुळे काय विशेष फरक पडेल असं तर का भाग नाही. भुजबळ त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये होते, त्यावेळेला सुद्धा काय ते नाशिकचे पालकमंत्री नव्हते. आताही नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री घोषित झाले, पण त्याला स्थगिती आलेली आहे.
त्यावेळेला घोषित होताना गिरीश महाजन झाले, इकडे आदिती तटकरे झाल्या, पण त्याला स्थगिती आहे. मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील. भुजबळ साहेब पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा मुंबई महापालिकेमध्ये 2 वेळा महापौर होण्याचा विक्रम अजोड आहे. त्यांचंही काम आहे, त्याच्यामुळे ते मंत्रिमंडळात ज्येष्ठ या नात्याने आले. कार्यकर्त्यांच्या भावना असतील, पण निर्णय शेवटी 3 नेते घेतील, देवेंद्रजी, एकनाथराव आणि अजितदादा. परवा भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि तेव्हा भाजपच्या तिकिटावरून शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील मंत्रिपदाची शपथ घेतील अशी चर्चा होती, बोलणी देखील सुरू होती. मात्र आमिषाला असेल, दबावाला असेल, ते बळी पडले नाही. त्यामुळे केवळ भुजबळांचा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या संदर्भात या कल्पोकल्पित कथा माझ्या कानावरती आपण घातल्याबद्दल आपले आभार आहे. सरकारवर टीका होती की या सरकारमध्ये महिला ताबडतोब ठेचून काढलीच गेली पाहिजे. आणि या दुर्दैवी घटना अलीकडच्या कालावधीमध्ये थोड्या प्रमाणावरती वाढल्यात. देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, कठोर प्रशासक आहेत, गृहमंत्री आहेत, कठोरपणाने कारवाई ठिकठिकाणी आहेच. अजितदादा संवेदनाशील आहेत, पुलाचे पालकमंत्री आहेत, बीडचे आहेत. तिथे या सगळ्या विकृत मनोवृत्ती कशा आटोक्यात येतील याचा सरकार प्रयत्न नक्की करतो आहे. अशा या कुठल्याही गोष्टीला पाठिंबा दिला जाणार नाही, पाठराखण कदापि केली जाणार नाही. कठोरात कठोर कशी शिक्षा होईल याचा प्रयत्न नक्की होईल. साहेब, कुठलीही सत्ता असू द्या, कुठलेही आयोग असू द्या, फक्त सामान्य माणसाची इच्छा आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला त्या आयोगाचं पद देऊ नये, कारण त्यांची इच्छा असूनही त्यांना बोलता येत नाही. नाही, असं नाही आहे. आपण, तुम्ही महिला आयोगाचं म्हणताय, नाही, सर्वच आयोगाचं, बागायतवर्गीय आयोगाचं ते बोलू शकत नाही. नाही असं नाही. प्रत्येक ज्याला ज्या आयोगाची जबाबदारी दिली जाते ते आयोग स्वायत्त आहे एक. आणि स्वायत्त आयोगाच्या मध्ये सेमी क्वाशी ज्युडिशियल अधिकारसुद्धा त्या ठिकाणी आहेत. अशा वेळेला तो दिलेला अधिकार आणि त्याच्यातून दिलेली व्यवस्था याचं योग्य पद्धतीने ताळमेळ करतच आयोगावरती नेमणूक केलेली व्यक्ती असेल किंवा भगिनी असेल ती त्या पद्धतीने काम करत असते. आणि मला नक्कीच या गोष्टीचा अभिमान आहे. आयोगानं त्या मुलीला न्याय देण्यासाठी तुमची भूमिका काय? साहेब, रायगडचा पालकमंत्री पदाचा गेली 3 महिने विषय पंडी पडलेला आहे. दुसरे बरेचसे गोगाले म्हणतात की मीच पालकमंत्री होणार, माझ्या हस्ते झेंडावंदन होणार. दुसरीकडे अमित शहा आपल्या घरी येऊन स्नेहभोजन घेऊन गेले, त्यावेळेस अशी माहिती आली होती की लवकरच पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार. आता शहा साहेब जाऊन सुद्धा 1 महिना होऊन गेलेला आहे, तो तिढा सुटलेला नाही. आता कसं आहे की 26 जानेवारी आणि 1 मेचं ध्वजावंदन होऊन गेलं. निर्णय माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्रातले जे जाणकार राजकारणी आहेत, योग्य वेळेला ते निर्णय घेतील. निर्णयाला विलंब झाला याच्यात दुमत असं काही कारण नाही. मी मगाशीच नाशिकच्या प्रश्नावरना उत्तर देत असताना त्या प्रश्नाच्या वतीमध्ये उत्तर दिलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर तो निर्णय होईल. गोगाले म्हणतात की मीच पालकमंत्री होणार. प्रत्येकाला काही बोलण्याचा अधिकार आहे, माझं काही नाही. शिवसेनेचे 3 आमदार आहेत असं त्यांचं म्हणणं की आमचं भाऊ. मी त्या विषयावरती काय बोलू इच्छित नाही, कारण मी संघटनेचा राज्याचा प्रमुख आहे. मला ही आकडेवारी सगळी पाठ आहे. राज्यातल्या प्रादेशिक विभागामध्ये नेमकं कुठल्या पक्षाला काय दिलं ते सगळं माहिती आहे. पण मी रायगड जिल्ह्याचाच आहे आणि मी प्रदेशाध्यक्ष आहे. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा विषय नसता इतर जिल्ह्याचा असता तर मी नक्कीच भूमिका मांडली असती. माझी भूमिका या बाबतीमध्ये तटस्थपणाची आहे, कारण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भातला योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतील. सर, पुणे में महिला ने आत्महत्या करी और तो इल्जाम है आपकी पार्टी के नेता पे लगा है, दोनों पे कैसे